नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज पाहूया 8 मार्च जागतिक महिला दिन भाग 2. स्त्री ती फक्त जन्म देत नाही, ती विचारांना जन्म देते. ती फक्त घर घडवत नाही तर ती समाज घडवते. म्हणूनच ती अबला नाही, तीच शक्ती, तीच सृष्टी, तीच प्रकृती, तीच प्रगती. 8 मार्च ही केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. हा दिवस आहे स्त्रीच्या स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि समान हक्कासाठीच्या लढ्याचा. 1908 साली न्यूयॉर्क शहरात वस्त्र उद्योगातील काही महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्या काळात त्यांना 12 ते 14 तास काम करायला लागायचं. वेतन अत्यंत कमी होतं. कामाचं वातावरण सुद्धा असुरक्षिततेचं होतं आणि मतदानाचा अधिकारही नव्हता. त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. ते केवळ आंदोलन नव्हतं, तो होता स्त्रीच्या जागृतीचा पहिला मोठा जाहीर आवाज. त्यांनी मागणी केली समान वेतन, योग्य कामाचे तास आणि सन्मानाचे जीवन. या घटनेने जगभरातील महिला चळवळीला एक बळ दिलं आणि या संघर्षाची दखल घेत 1910 साली डेन्मार्क मधील कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लॅरा झेटकिन यांनी एक ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. स्त्रियांना मतदानाचा अधिकार, कामगार हक्क आणि सामाजिक समानता मिळवून देण्यासाठी जगभर एकत्रित आवाज उठवला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, जेणेकरून स्त्रियांच्या हक्कासाठी जागृती निर्माण होईल आणि समानतेसाठीचा संघर्ष अधिक मजबूत होईल. 1911 पासून काही देशांमध्ये महिला दिन साजरा होऊ लागला आणि 1975 मध्ये युनायटेड नेशन्स यांनी 8 मार्चला अधिकृत मान्यता दिली. म्हणून 8 मार्च हा केवळ उत्सव नाहीये, हा समानतेसाठीचा दिलेल्या लढ्याची आठवण आहे. तो आहे त्या प्रत्येक स्त्रीच्या धैर्याचा सन्मान, जिने अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत दाखवली. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ती आई आहे, ती मुलगी आहे, ती शिक्षिका आहे, ती डॉक्टर आहे, ती पोलीस आहे, ती शास्त्रज्ञ आहे, ती उद्योजिका आहे. ती घर घडवते आणि भविष्यही. पण खरंच तिला समान संधी मिळते का? खरा महिला दिन तेव्हा साजरा होईल जेव्हा तिच्या स्वप्नांना अडथळे उरणार नाही, जेव्हा तिच्या क्षमतेवर शंका घेतली जाणार नाही आणि जेव्हा तिचा सन्मान एका दिवसापुरता मर्यादित राहणार नाही. महिला दिन म्हणजे फक्त शुभेच्छा नाहीयेत, तर तिच्या स्वप्नांना पाठबळ देणं आहे. ती थांबली तर घर थांबतं, ती पुढे गेली तर देशही पुढे जातो. म्हणून स्त्रीचा सन्मान करा. फक्त 8 मार्चलाच नाही तर प्रत्येक दिवशी करा. शब्दांनी नाही तर विचारांनीही आणि कृतीतनं सुद्धा दिसू द्या. कारण जिथे स्त्रीचा आदर होतो तिथेच खऱ्या अर्थाने प्रगती होते. आजची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्याकडून माझ्या सगळ्या मैत्रिणींना 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ राहा, मस्त राहा. पुढे भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.